प्रोफेसर दत्ता जोशी अतिशय तुम्हाला माहित नाही अनेक कार्यक्रम करतात ते, त्यापैकी एक हास्य योग हा एक आहे कार्यक्रम. आणि या हास्य योगासाठी आपल्याला एक म्हणजे तिथले जे केंद्र प्रमुख आहेत आपल्या रोशनीचे सतीश गाडगे ते एक आहे. प्रशांत पाटील हां प्रशांत पाटील म्हणून एक आहे. केवळ हास्य योगासाठीच ते आलेले आहेत तिथं आता. अतिशय सर्वांनी आपण हसायचंय आणि बिनधास्त. अजून सांगतो हा हसल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर अजून आहे, कळलं का नाही? नमस्कार. आता वेळ न घालवता आपण लगेच कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वांना ऊन पण भाजायला लागले. तर पहिल्यांदा आपल्याला हास्य का करायचं आहे, त्याचे काय फायदे आहेत, का शरीरावरती त्याचा काय परिणाम होतो त्याच्याबद्दल सतीश थोडंसं सांगा आणि मग आपण प्रात्यक्षिकाला सुरुवात करूया. मी प्राध्यापक दत्तात्रय जोशी आहे, हे प्राध्यापक सतीश गाडगीळ आहेत आणि प्राध्यापक प्रशांत पाटील. या सगळ्यांना प्राध्यापक मी असण्यासाठी म्हणलो आणि हे सगळे योग शिक्षक आहेत. शिक्षक म्हणजे प्राध्यापक. प्राध्यापक म्हणजे प्राध्यापक विसरमुळे काहीतरी विसरलं तरी हरकत नाही. तर आपण सगळ्यांनी आज हास्य योग करायचा आहे. सगळेजण तयार आहेत ना? हो बघा अजून सगळ्यांची असे सगळ्यांनी असं मनापासून म्हणा हो. मस्त टाळ्या वाजवा. हास्य योग म्हणजे आपण आता खरं दिवसभरामध्ये भरपूर हसायला पाहिजे. लहान मुलं 400 ते 300 ते 400 वेळेला हसतात आणि मोठी माणसं असतात ती कोणी मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी प्राध्यापक आहे असं म्हणून हसायचं नाही. असं 30 ते 40 वेळेला सुद्धा आपलं दिवसातनं हसलं जात नाही. आणि हसण्यामुळं आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह हार्मोन्स जे काय एंडॉर्फिन वगैरे आपलं मेंदूमधनं यायला लागतं आणि त्यांनी आपल्या शरीरातलं जे काय HDL आहे, HDL ची लेवल वाढते. त्यानंतर रक्तदाब कमी होतो, पचन संस्था चांगली होते, आपला पॉझिटिव्ह विचारसरणी जी काय आहे ती व्हायला लागते, इगो कमी व्हायला लागतो. त्यामुळे सगळ्यांनी हसणं आणि याचं कसं आहे व्हाईस वर्सा आहे. म्हणजे आपल्या मनात आनंद निर्माण झाला की हॅपी हार्मोन्स आपल्या मेंदूमधून यायला लागतं आणि आपल्याला सहज हास्य येतं. आणि आपण हसायला लागलो म्हणजे आता हास्य योगामध्ये आपण हसायला लागलो की पुन्हा ते जे काही हॅपी हार्मोन्स आहेत ते त्याच्यामध्ये सिक्रेट व्हायला लागतात आणि आपल्याला आनंदाची निर्मिती होती. त्याच्यानंतर डोपामाइन होतं, मन शांत होतं. तुम्ही बघा हसल्यानंतर असं मन शांत शांत हलकं 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 वाटायला लागते. त्यामुळे आज सगळ्यांनी आपण मस्तपैकी मनापासून 100% आपला प्रयत्न करून आपण सगळ्यांनी हसायचंय. सगळ्यांनी तयार हो. तर अजून कोणाचे बुरखे उरलेले आहेत सर, जरा आता बुरखे तुम्ही जरा सगळ्यांची काढा. मित्रांनो हे बघा, आता आपल्याला हास्ययोग करायचं म्हणजे आपण सगळ्यांनी मानसिक दृष्ट्या लहानपणामध्ये जायचंय. सगळ्यांनी वयाने 10 पेक्षा कमी वर्षाचं व्हायचं, तरच तुम्ही हसू शकता. तुम्ही असे आपण काय केलेलं असतं की सभ्यतेचे मुखवटे बांधलेले असतात आणि प्रतिष्ठेचे बुरखे घातलेले असतात, ते काढून ठेवायचे बाहेर. आणि आपण सगळी लहान मुलं आहेत, आता ही सगळी आपण लहान मुलं आहे असं समजा. आपण एकत्र जमलो तर असं म्हणजे सभ्यपणानं वागू का? नाही. तर तसं वागायचं म्हणजे लहान मुलांच्या सारखं 10 मिनिटच, कायम नाही वागायला सगळं. आणि मग नंतर आपण आपल्या मूळ स्थितीला यायचं. ठीक आहे, चला आता सगळ्यांनी पहिल्यांदा तिथेच बसा. नाही तर पहिल्यांदा सर्वांनी असं करा, सभ्यतेचे मुखवटे मी दाखवते तसं काढायचे. मुखवटा तुम्ही मास्क घातलाय असं समजा, सभ्यतेचा मुखवटा टाकून दिला, प्रतिष्ठेची झूल दिली, फक्त काल्पनिक काढायचं.
आणि मग गंभीरता विसरायची, मोकळं ढाकळ व्हायचं, मित्रांसारखं व्हायचं. आपण सगळेजण लहान झालो असं समजायचं आहे. आजूबाजूला काही बघायचं नाही, आपल्याला पाहिजे तसा दंगा करायचा. ठीक आहे. आता सुरुवातीला आता आम्ही थोडीशी कल्पना कशी रंजवली की आपण हसायला सुरुवात कधी करतो, तर आपण अगदी लहान असतो तेव्हा. लहान मूल असतं ते नाही, दुपट्यावर झोपवलेलं तानोबा ते हसतं ना, कोणी पण पाहुणे आले त्याच्याकडे बोलतो असंच करतं ना. तिथून आपली सुरुवात होती. तर आपण तिथून सुरुवात करायची, मग थोडं किशोर वयामध्ये यायचं, मग तरुण व्हायचं आणि तिथं संपवायचं. असा आपला प्रवास राहील. ठीक आहे. तर सगळ्यांनी आता तानबाळ आपण झालेलो आहोत असं समजायचं. तुम्ही प्रत्येक जण कधी ना कधीतरी तानबाळ होताच ना, होतच का नाही आपण. तर त्या वयात जायचं मानसिक दृष्ट्या आणि कसं वागायचं, तर सगळ्यांनी दुपट्यावर झोपायचं. सर झोपायचं, हे दुपट्या अंतरलेलं आहे ना, आपण झोपा की. बर बर पहिले बघा. हा एक एक मिनिट, एक तेवढं उठवतो. नाही तानेवाला लगेच असं उठवता येत नाही, पण तुम्हाला उठवलं. आता हे बघा सर, साईड व्ह्यू घ्या म्हणजे त्याला एक एक घे तू सतीश, साईड व्ह्यू. आता साईड व्ह्यू मध्ये तुम्हाला कळेल नक्की काय करायचं, कारण असं नाही समजणार. तर तिकडं आता तानबाळ झोपलेला आहे. पाहुणे त्याला भेटायला आलेले आहेत आणि त्याच्याशी बोलतायत काहीतरी आता बोबड्या सुरामध्ये, आणि मग ते पण असं हसते, असं तुम्ही समजायचं. हे तानबाळ आहे. तानबाळ असं झोपते, असं झोपतं तानबाळ. अरे बोबडे आले दुसरा खाऊ पाहिजे, खाऊ पाहिजे. हा चला, म्हणून सांगितलं वय विसरायचं आणि नैसर्गिक हास्य आलं पाहिजे ना. हे करताना तुम्हाला नैसर्गिक हास्य येईलच. चला, सगळ्यांनी बबडू आणि बबडी व्हायचंय आणि दुपट्यावरती झोपायचंय. नुसतं झोपायचं आहे फक्त, काल्पनिक. हा, पाय जवळ घ्यायचे. असं झोपतं काय बाळ? तुम्ही कसं झोप बघितलं नाही की बाळ असं झोपतं पाय पसरून? हा, पायवर. आणि मग पाहुणे तुमच्याकडे आलेत आणि तुम्हाला काहीतरी म्हणतायत. मी म्हणतोय आले बबलू, आले बबलू, किती गोड दिसतो रे. हा काय बबलू? अरे बबडी पण चांगली रे. बबडी कशी असते? चॉकलेट पाहिजे. सगळी बाळ शाणी आहे तुला. ठीक आहे, तसंच राहा, तसंच राहा. आता बबडू काय होतं की हळूहळू मोठा होतो आणि बबडू किंवा बबडी काही समजा, आणि मग हळूहळू तो कुशीवर व्हायला लागतो. ठीक आहे. आता ते पण याला दाखवायचं. आता जरा उठून बसा किंवा एकदा सगळं बघा आणि मग परत आपण बोलूया. म्हणजे सारखं तुम्हाला उठबस करायला. ठीक आहे. हा बबलू, हा मोठा झाला का बबलू? मोठा झाला बबडू, सुरू. मग नंतर काय होतं, बबडू पालथा पडायला लागतो. अरे बबडू मोठा झाला की पालथा. हे बबडू फारच मोठा झाला. हा बबडू फारच मोठा झाला, व्यवस्थित पालथा पडतो. नंतर बबडू आणि जरा मोठा होतो, फटकल मारून बसायला लागतो. बबडू बाय असं तुम्ही काहीतरी खायला दिला तर ठीक आहे. त्यानंतर मग बबडू रांगायला लावतो. बर ठीक आहे, परत या. ओके ओके. चला सगळ्यांनी दुपट्यावर परत झोपा. झोपा दुपट्यावर. आता लहान मूल कुशीवर होतं तसं वळायचं. ते तुम्ही नाही, आपण कुशीवर योगा करताना करतो तसं नाही, ते आठवायचं तुम्ही. चला बबडू आता कुशीवर व्हायला लागला, झोपा. अजून पावसा नाही पडायला, अजून अवकाश आहे. लगेच कसा पावसा पडेल. बबू फास्ट आहे ग वाढ बाबडूची. वा वा वा, छान. बबडू बघूया पालथा. आता आणखीन जरा बबडू मोठा झाला.
आता पालता पडणार. बरेच बबडूचं पोट असल्यामुळे लवकर पालतो. पोट आडवे लागले बबडू. हा पालतं म्हणलं बबडू. वा वा वा. हात काय लाभ घे जरा. पाय आता हाल पाय हाल आले. वा 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 वाळे चांगले दिसतात तुझे. ठीक आहे तसंच थांबा. आता बोबडू मोठा होतो आणि हळूच वळून पत्कन मारून बसतो. वा 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 वा. आता तुम्हाला कोणीतरी खायला देते, काहीतरी देते, गोळी देते, काहीतरी देते. चला तुम्हाला पण असं करता तर समजायचं. तुम्हाला वाटेल काय आहे. मग असं झालं तरच तुम्ही हसणार. तुम्ही प्रतिष्ठित सभ्य बिभ्य असं राहिला तर काय हसू मनापासून हसू शकत नाही. हे आता आपलं सभ्य आपण हसतो तर. चला आता तुम्हाला कोणीतरी काय तर गोळी पटकन असं कसं कुठं बसलंय तुम्ही. पटकन मारून बसायचंय. तुम्ही आता योगाला साधक नाहीये तुम्ही. हो साहेब तुम्ही बटरफ्लाय नको. कोण भद्रासनात बसलंय, कोण मांडी घालून बसलंय, कोण पद्मासन. बबडू बसतो तसा फटकन भरून बसा. बबडू हे घे, बबडे हे घे. चॉकलेट पाहिजे, चॉकलेट पाहिजे. नाही मग बबडू आणि एक चॉकलेट द्या. तुम्ही त्याला आता असं वाढते. मग ते नाही म्हणल्यानंतर बबडू कसं म्हणतो. झालं चॉकलेट आता बस बस बस. आता नाही अजून येत नाही बोलायला. नाही असंच बोलतो तू. हा आता आणि एक चॉकलेट त्याला द्यायला लागल्यानंतर म्हणजे तो मागतोय म्हणल्यानंतर आपण देत नाही. तसं तुम्ही करायचं. आता नाही हा चॉकलेट मिळणार. आता नाही आता नाही. अहो चॉकलेट नाही म्हणल्यानंतर बबडू रडतो. तुम्ही तुम्ही त्या त्यांनी कसं केलं. रडल्यासारखी ऍक्शन केली म्हणजे हसत तुम्ही कसं. नाही बासा असं तुम्ही करू बाई. हसता कसे काय. हा आता आणखी एक चॉकलेट नाही मिळणार. नाही जोरात कर. हे सगळं रेकॉर्डिंग करून पाठवणार आहे केंद्र सरकारला. बर ठीक आहे. हे असं आपण नैसर्गिक हसलं पाहिजे. ते कृत्रिम हसण्याला काही अर्थ नाही. ठीक आहे. आता बबडू याच्यापेक्षा मोठा झाला आणि आता तो पालथा झोपून अभ्यास करतो. आपण पालथा झोपून अभ्यास करतो का असं करतो का नाही. जरा मोठे झाले तसं आता पालथा झोपून जरा अभ्यास करायचा. जरा मोठा झाला वाचायला लागला. झोप पालथा. पुस्तक वाच. मोबाईल बघतो बबडू. हा बबडू चांगला नाही. हा बबडू फारच पुढे गेलेला दिसतो. हे अलीकडचे बबडू वगैरे. हे जुने बबडू. हे हल्लीचे बबडू. वाच पुस्तक वाच. पुस्तक अभ्यास कर. ठीक आहे चला पालथा झोपून पुस्तक वाचा. वाचा. अभ्यास करायचं, वाचायचं, लिहायचं. हवाचं काहीतरी. आणि असं वाचता वाचता हात पण पाय हलवतो का नाही असे म्हणजे मजेत मध्ये वाचता. हा वा तुम्ही छान अभ्यास करतात. ठीक आहे ओके. आता उभं उभारा लागतो बबडू आणि मग थोडासा मोठ्या वयामध्ये किशोर वयामध्ये यायला लागतो. चला हा रांगायचं राहिलं. एकदम मोठा झाला. बरोबर कराडकर सर सांगतायत. अहो मध्ये रांगायचं राहिलं. ते हल्लीचे बबडून हल्लीच्या बबड्या आहेत. आता बबडू रांगून दाखवतो. रांग बबडून रांगता मध्येच बसतो असा आणि काहीतरी मिळालं तर असं खातो. मी दाखवतो.
बरोबर, कारण बोबडूला काय कळत नाही. रांगता रांगता मध्येच काय पण त्याला दिसलेलं ते घेतो आणि तर खाली बघ खाली बघ आले खाली बघ चला चला आता सगळ्या बोबडूनी सगळ्या बोबड्यांनी रांगायचंय आणि वाटेत काय दिसेल ते तोंडात घालायचं. म्हणजे काल्पनिक हा काल्पनिक लॉ नाही ती. हा रांगा हा काय तर दिसलं तर घ्या आणि खावा के. हो 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 आता तुमच्या हातात तर काढून घ्यायला कोणी नाहीये. ठीक आहे झाली आता आपण म्हणजे आता बोबडू मोठा झाला आणि आता तो बाहुली वगैरे त्याला बाहुलं कळायला लागलं सर्व कुटुंबाला. आपण त्याला खेळणी देतो आणि मग प्रशांत पाटील तुमचं ते बाहुलीचं डॉल आणि चावी दिलेली बाहुली कशी नाचते किंवा कसं काय ऍक्शन करते ते प्रशांत पाटील दाखवते. एक खेळणी दिलेले डॉल असते. आत्ताची खेळणी नाही आहेत पण लहानपणी असायची. ती चावी दिली की जो जोकर असायचा त्याच्या हातात टाळ म्हणजे खंड असायची आणि कसं वाचायचं म्हणजे आठवत असलं सगळ्यांना. तर आपण काय करायचं मी सांगतोय त्या पद्धतीनं किल्ली द्यायची आणि त्याच्यानंतर किल्ली रिलीज केल्यानंतर ते डान्स करायला सुरुवात करतात. ते दाखवतो. 1 2 3 आता आपण खेळणं आहोत असं सर्वांनी समजायचं. चला उठून बरोबर किल्ली हा किल्ली द्यायला चालू 1 2 3 4 अजून एकदा लहान मुलं असत आणि एकदा 1 2 3 4 आता लहान मुलं खेळतात आणि त्याच्यामध्ये युद्ध सुरू असतं. धनुष्यबाण घेऊन ते काही ऍक्शन करतात काल्पनिक सगळं आणि मग त्याला आम्ही म्हणतो धनुष्यबाण हास्य. प्रशांत दाखव धनुष्यबाण हास्य म्हणजे काय केलेलं आहे की धनुष्य आपण युद्धात आहोत असं समजायचं आणि 1 2 हा बाण घ्यायचा राहिला बरोबर बिना बाणाचं 1 2 3 टार्गेटवर लागल्यानंतर असायचं ते नंतर आहे पुढे राक्षसी असते. चला साईड व्ह्यू घ्या. हा धनुष्यबाण असते. आपण जरा फास्ट करूया म्हणजे वेळेत चला सगळ्यांनी भात्यात बाण काढा लावा 1 2 3 आणि एकदा परत भात्याचं बाण दुसरा काढा 1 2 3 आता आपण एक 5 मिनिटात संपवणार आहे. आता नंतर आपलं सर्वांचं एक आवडतं म्हणण्यापेक्षा नवीन असलेलं राक्षसी हास्य. जसं राक्षस टीव्ही मध्ये वगैरे तुम्ही रामायण महाभारत मध्ये बघितलेलं आहे की राक्षस समोरच्याला शत्रूला मारल्यानंतर म्हणाचं बाण लागल्यानंतर जोरात हसतात माझ्यासारखी करतात. बेंबीच्या देठापासून तसं हसतात.
जो सर तुम्ही म्हणजे खरे राक्षस सुद्धा हसणार नाही एवढं जोरात तुम्ही असायचं. आता ब्रह्म राक्षस असेल तर तो कसा असतो ते दाखवतो. बेंबीच्या देठापासून असायचं. चला राक्षस आणि राक्षसिनी सगळ्यांनी हसायचंय. चला 1 2 3 म्हणतो मी. 3 म्हणलं की सुरू करायचं. चला खाली हे करा, खाली वाका. 1 2 3. हे हास्य मात्र छान आणि नैसर्गिक झालं सर्वांचे. आता पुढं हे झालं नाटक वगैरे. आता निकाल लागला आपला. आता आपल्याला निकाल लागला लहान मुलाचा आणि रिझल्ट लागल्यानंतर त्याला जो आनंद होतो आणि आपलं प्रगतीपत्र किंवा मार्कशीट बघितल्यानंतर आनंदानं हसून ती पोरं नाचतात. तर आम्ही तिघही पोरं आहेत असं समजा. प्रत्येक जे रिझल्ट लागले प्रत्येकाला मार्क त्यांच्या त्यांच्या याच्याप्रमाणे पडलेले आहेत, लिहिण्याप्रमाणे पात्रतेप्रमाणे. आणि ते हसतायत मार्कशीट मध्ये. चला सगळ्यांचे रिझल्ट लागलेले आहेत मार्कशीट. तर सगळ्यांची रिझल्ट आले. मार्कशीट चांगली आहे सगळ्यांची असं कल्पना करायची आणि हसायचे. चला 1 2 3. बरेच लोकांनी उड्या मारल्या नाहीत म्हणजे त्यांचे रिझल्ट काय ते ओळखतो. आता लास्ट बवडू जरा मोठा होतो, पार्टीत जातो आणि सोडा पितो आणि सोड्याबरोबर पाणी पितो. आणि ते सोडा वॉटर हास्य हे प्रशांत पाटील त्यातले एक्सपर्ट आहेत. सोडा वॉटर हास्य दाखवते. आम्ही पण त्यांच्याबरोबर करू. म्हणजे त्यातनं तोंडात ना आलं सोडा हे बाटली फुटल्यानंतर असा आवाज यायला पाहिजे. चला सुरुवात करा. 1 2 3. त्या मनापासून नाही केलं तुम्ही. चला पुन्हा एकदा. चला 1 2 3. ठीक आहे, घरी जाऊन प्रयत्न करा. आता आपण समारोह हा हा ही ही हा 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 ही 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 हे 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 हा 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 ही 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 हे 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 हा 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 हे हे. आता या कोरड्या मंडळाला काहीच अर्थ नाही. त्याला काहीतरी बॅकग्राऊंड पाहिजे ना, म्हणून आम्ही बॅकग्राऊंड रचलेली आहे की योग दिनाच्या दिवशी सर्वात उत्कृष्ट कार्यक्रम सांगलीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये होणार
कोणता झाला तर सकाळच्या आणि या बोर्डाकडं आणि या बोर्डाकडे हात करायचा आणि हा 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 कार्यक्रम चालू झाला. सगळ्यात योग करायला चांगली जागा कोणती? आता रोटरी पण स्पॉन्सर आहे. ही 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 आणि सगळ्यात उत्कृष्ट योग शिक्षक कोण? आमच्याकडे बोट करू म्हणाले. हे 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 आहे तयार तुम्ही? हा चला. आणि हा शेवट होईल आपला. योग दिनाच्या दिवशी महाराष्ट्रात सर्वात उत्कृष्ट कार्यक्रम कोणता झाला? योग करायला सर्वात चांगली उत्कृष्ट जागा कोणती? ही 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 आणि हास्य योग घेणारे, आता इतरांना मी त्यातनं जरा बाजूला काढतो, नाही तर ते नुसतं योग घेणार. हास्य योग घेणारे सगळ्यात उत्कृष्ट शिक्षक कोण? धन्यवाद. आम्हाला तिघांनाही प्राध्यापक प्रशांत पाटील, प्राध्यापक सतीश गाडगे आणि प्राध्यापक दत्तात्रय जोशी आम्हाला संधी दिल्याबद्दल, डॉक्टर बालकृष्ण चिटणीस सर आणि सकाळ रोटरी आणि विश्व योग दर्शन यांचे आभार मानतो. आपण सर्वांनी सहकार्य केलं आणि अगदी मनमोरादपणे याचा आनंद घेतला. आपलेही आभार. धन्यवाद.